कार्यक्रम झाला रात्री काय कळलं होते रीत काना तुझी रे रांगडी रांगडी बायपास किती माझी बांगडी 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 हो बापूराव हो काय झालं बापूराव हाय का गेले हाय ना होय ना हाय 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 अरे काय झालं अरे ते पोरांनी मला धडकवलं नाही ना अरे कोणाची पोरं होती काय मला कळलंच नाही बा अरे ते आता गेलेली ती काय हा ना राव अरे पाटलाची पोर होती राव ती पाहिला काय राव इतके माझेल सारखं करीत पोर हे अहो गरिबाची कदर नाही का काय? त्यांना? हं? अहो मी रस्त्यात खालून चाललोय पोर लय पाथरटपणा झाला त्यांचा आय 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 आय. अयो लय दुखत आहे भाऊ आता आईला काय- लागलं का चांगलं आता लय लागलं काय सांगायचं तुम्हाला चला दवाखान्यात जाऊ आय आपण. आय आय आय. अरे देवा उठा 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 आई चला सावलीला चला अगोदर थोडा वेळ बसा आणि मग दवाखान्यात जाऊ आपण अरे बाबा देव खोबेल लय मार लागलाय रे चला बाबा. सावलीला चला हा, 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 हा. आईला. काय झालं कदर आहे का हो सावलीला चला गडीवर बसा मोठे दवाखान्यात पोर जाऊ मोठे आणि पोर मग ते पाटलाच्या कानावर हे घालू आपण सगळं घालावं टाकून बाबा घालावं बसायचं सावलीला हे खरं नाही बाई काय मोडलं बिडलं ना कुठं काय आता मला वरून काय कळतंय हा दुखत आहे हो दुखत आहे लय दुखत आहे आय 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 आय. ही काहीतरी याचा विचार करायला पाहिजे हो थोडा वेळ बसायचं सावलीला आणि मग आपण जाऊ आणि पाटलाला सगळं सांगू हे पोरं किती बिघडल्यात काय झालंय सांगावंच लागल हा नाही तर काय माझा आज काय राहिलं असतं अरे हा? बरं झालं जवळून गेले वाऱ्याने तो भिवून पाडला काय आणि सांगायचं धडक बसले असेल काय केलं असतं अरे मला तर वाटलं हा गाडी झाली माझ्या अंगावर हा ना इतका का आवडलो अयो अरे 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 लय दुखत आहे लय मोबाईल लय दुखत आहे आय 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 आय. चला दवाखान्यात जाऊ आता आता थोडं बरं वाटतंय ना आता आता थोडं बरं लागतंय उठा दवाखान्यात जाऊ आता अरे देवा अरे आई आ चला आता दवाखान्यात जाऊ चलो चलो बाबा जावंच लागलं दवाखान्यात काय इलाजच नाही केला आता दवाखान्यात जाऊ डॉक्टरला दाखवू गोळ्या औषध घेऊन मग पाटलाच्या घरी जाऊ तिकडे जावं लागेल आपल्याला इथं तर एक बाई दिसताना 11 वाजून गेले तरी म्हणले लवकर येते कामाला चंपा बी कुठे दिसताना काय भानगडी झाली बायाच कुठे गेल्या इथं आहे एक वहिनी तुम्ही एकटेच काय नाही नाही आहेत ना दुसऱ्या बाया त्या द्राक्षाच्या बागाकडे गेल्यात काही आणि काही टमाटे तोडायला गेल्यात अहो, पण एकट्याला कसं कर्म आणि एखादी बाई घ्यायची ना नाही जोडीला येणार आहे ना एक जोडीला येणार आहे एक म्हणजे एक तासभराचं काम आहे असं असं हा टमाट्याची थोडी आणि काय हो? उचलायच्यात. ती चंपाबाई आली का काय? काय पाठी चंपूबाई तुमचं काय आहे का नाही नाही काय नाही काम होतं जरा तिच्याकडे बाकी काय काम नाही होतं काय? हा, मी मग तेच तसलं म्हणते, काय काम नाही आहे. बाकी नाही आली ती ते द्राक्षाच्या बागातून येईन आता तास असं मग तिकडेच जातो ना मी सरळ नाही फोन ओरडतो अ पाटील आहेत का पाटील अहो काय द्राक्षाच्या बागात सगळीकडे धुंडून तुम्हाला इथं आलोय काय झालं बाय, 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 बाय. याला काय इथं- झालंय? इथं सपाटीला या पुढे या काय लागलं बाबा लय लागलंय काय हो काय झालं खूप लय लागलो अरे मग लागलं तर दवाखान्यात जायचं इथं आय, आय, आय. डॉक्टर दिसतोय काय हात- तुम्हाला? पाटील हात मोडला, तुमच्या हो. पोट्यानी गाडीचा कट मारला आणि हॉलगाडून पडलं डोळा तर लय दुखतो डोळ्याला बी गाडीचा लागलंय. कट मारला ना हा गाडी नाही धडकवली अहो, धडकवली की मग अहो, माग- कट मारला का आणि धडकवली काय फरक आहे मागच्या का? मी अरे तुला मग याला रस्त्यावरून चालायला कोणी सांगितलं बाजूने चालायचं नाही ह्यानी. अरे पाटलाचं पोरग आहे ती देवा, ती चालणारच ना धुंदीत चक्री हा लागली हो तुमची कामं नाहीत का भिकाऱ्यांनो नीट तुझ्या रस्त्याच्या कडेने चालायचं ना अहो, कडनी होतो पाटील दवाखान्यात घेऊन गेलतो डॉक्टरने सांगितलं 9 महिने ऍडमिट करावं लागेल 9 महिने अरे ती काय बाई का 9 महिने ठेवायला 9 दिवस मग असं म्हण की आता एवढं बिल झालेलं भरायचं कोणी
ज्याला लागलंय तो भरीन ना, तुला काय पडलंय अहो, त्याचं? तुमचं पोरण धडकावलं बिल कोण भरीन पोरान झडकवलंय. मग अरे देवा. अरे मग ह्यो रोडच्या मधून चालला असं. नाही नाही कडे चाललो होतो मी होतो तिथं पोराची काही चूक होणार नाही, आतापर्यंत नाही कधी तक्रार मी आली. तिथंच होतो मी पण डोळ्याने पाहिलं आणि साक्षात. हे बघा आली तर रस्ता काय तुम्ही खरेदी नाही केलेला. मी पाटील आहे या गावचा, कुठूनच चलन पोरग माझं. अहो माझ्या ती सांगायचं नाही डोळ्याने मला अजिबात. अरे देवा. माझ्या सख्या डोळ्याने अख्ख्या डोळ्याने अजिबात नाही ती बघितलं. तुमचं ऐकणार. जायचं आणि मरायचं तिकडे जाऊन कुठे बी देवा. निघायचं. ऐकत नाही, ऐकत. चला आपण असली रोज येतात सरपंचाकडे 5-50 जाऊ. माझ्याकडे. चला सरपंचाकडे जाऊ आपण. आजा कुणाकडे जा. अरे देवा. मला लागला सांग. काय खरे नाही राहिलं बाबा घरी. जाऊ आपण सरपंचाकडे जाऊ. वहिनी हा मी काय म्हणतो, काय तेवढं ती हा हा ती चंपाची येणार. गाठ पडली तेवढं सांगा. मी बरं, मी विचारलं सांगेन होतं ना, म्हणून. पाटलांनी विचार. हा तेवढं बघा. बरं 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 सांगते सांगते सांगते. पाटील तरी हा कुशाल चंपाचं नाव विचारते. हा कुठे का बाया पाटलाला तरी वय पाटील खगील पाटील तर ऐकायलाच तयार नाही. सरपंचाकडे जाऊ सरपंचाला सांगू आणि काय सरपंच निर्णय वाटते ते बघू. आपल्याला काय म्हणतात. चालवायलाच काय अरे बाबा पाय दुखतोय. लय दुखतोय. काय सांगायचं. सरपंच थांबा. हो, त्या पाटलाच्या पोरांनी लटकावलंय. गाडी लावा बाजूला. सरपंच आता बरोबर निर्णय तोडते. काळजीच करायची नाही. नाही ना पाटील पाटलाला जागेवर आणते ते. हो, पाटलाच्या पोरांनी ना धडकवलं. हो खाण्यात ठेवलं. हा हा ना, दडकावलं दवाखान्यात नेलं. डॉक्टरने सांगितलं 9 महिने ऍडमिट करा. 9 महिने ऍडमिट ही कोणती पद्धत 9 महिने ऍडमिट करायची? अहो 9 दिवस 9 दिवस 9 दिवस होय. काय लागलं का कुठं आता पात्र? काय सांगा. हो, इथं दुखतो पाय दुखतोय. पाय पण ते मोडलाय. पाटलाला सांगायला गेलो. हात मोडलाय. पाटील माझे ऐका ना काही. अरे ते म्हणले बघा तुम्हाला काय करायचं ते करा आणि हे करा ते करा म्हणून तुमच्याकडे आलोय आम्ही. आपण हे म्हणतो डोळ्याला लागले खोबा निघालाय पाय मोडलाय मागच्या बिंदूला सुद्धा मार लागला. मेंदूला जगन काही तितकं हा? अरे देवा. अरे लागला असेल तुला पण एवढं नसेल अहो, हा? लय मुका मार आणि लागलाय. चांगलं मुक्का मार चांगला लागलाय. तू बघितलं का हा नको नको त्या ठिकाणी लागलंय. आता काय बरं, सांगायचं. थांब, मी पाटलाला फोन करतो काय हो करा करा. आता ठीक आहे पाटील तर चाललंय बरोबर. हो आताच पाटील गेले इथून. पाटील इकडे 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 अरे देवा. नाही दुखतो. जाऊ जाऊ परत दवाखान्यात जाऊ आपण एकदा. काय करायचं. काळजी करू नका पाटलाला समजून आता सांगतो. सरपंच आहेत ना ते बरोबर हे करते. हो ते समजून सांगतो ऐकत नाही ते काय सांगायचं. अरे देवा. आता सरपंच बघते काय करायचं ते. काय झालं सरपंच? अहो पाटील काय हे तुमच्या मुलांनी कट मारला या बापुरावला खोबा निघालाय त्याचा काय हो, लय दुखतो. तुम्ही आलात का परत इथे? काय तुम्हाला गरज होती का? तुम्ही बघायचं ऐका ना तिकडं मग मारायचं ना सरपंच पुढं. सांगायला नको का. पाटील अहो गाव चालवायचंय आपल्याला अहो सरपंच ह्यांचं काय ऐकता? ही भिकार चोट माणसं अयो. ही मधून चालली असेल रस्त्यावरून, मग धडकायची नाही तर काय होते? अहो, असं कसं होईल अहो, पाटील कडेने चाललो तो कडेने खालो. म्हातारा माणूस आहे हा. ते कडेनेच जाणार आणि मग पोरग आहे ती बी चालवणारच ना गाडी रोडनी कसं बी बिंदार. त्याला काय आपल्याला कळत नाही का म्हातारा माणूस झाले? पाटील. बिनधास्त म्हणजे पाटील मी तुमच्या पोराची गाडी चालवणं बघितलंय या फम गाडी चालवतोय ते. बेफानी एकदम तुफान गोड सुद्धा त्याच्या पुढे फिक आहे पोराची चूक होणारच नाही सरपंच. ह्यांचं काय ऐकता? वाऱ्यासारखी गाडी चालवते ही 10-5 रुपये मिळवण्यासाठी खोटं बोलत आहेत ही ते लोक. गाडी चालवतो का हेलिकॉप्टर चालवतो हेच काय कळत नाही. इतकी fast चालवतो. बरं का तुम्हाला सांगतो लागले ते दवाखान्यात न्यावं लागेल. ते थुकते ना लोक तोंडावर आपल्या खोब्याला लागलं. त्या गरीबाला आहे की खायला आणलंय पाय मोडलाय. अहो, दवाखान्यात डोळ्याला खर्च- वाढलाय तर मग तिकडच मारायचं, कशाला आणायचं समोर? अहो, मेंदूला सुद्धा मार लागलाय. दवाखान्यात खर्च द्या त्यांना. ए खर्च बाबू. फिरता मिळणार नाही. बाबू दवाखान्याचा काय खर्च? बाबू त्याला ऍडमिट कर दवाखान्यात पाटील पाटील व्हायची तुम्हाला जावं लागेल असं नाही चालायचं उद्या शेण घालतं आपल्या तोंडात नको माझं
पीठ नाही जरा ते पैसे दवाखान्यात करून आणतो अरे पाटील. तुला पीठ ना तू मरायला लागला मग मी काय करू काय आता का माझ्या जीवा जगायला निघाला तू तुमच्या पोरांनीच केलं अहो हो. गोर गरिबांना तुम्ही सहानुभूती दाखवायला पाहिजे. उलट जर कुणी एखादा आढळून नडलं तुम्ही मदत करायची. ते सोडून दिलं. का उलटं माझ्या उपकार पोराला करून डोक्यावर फुलेत काय घेऊन तुम्ही तुम्ही काय होय नाचायला लागले. अरे हा? देवा. तुमचे काय उपकार आहेत माझ्यावर मदत करायला केली पाहिजे. मोठी माणसं आहेत तुम्ही. मदत अरे केल्यावर आमच्या काय जीवावर बिघडतं मोठी का? झालो अरे देवा. तुमचं बघा ना तुम्ही पाटील न्याय नाही देवा. गावचे पाटील आहात तुम्ही, असं बोलू नका उद्धटवाणी. अरे मग ही काही उद्या आज जर पैसे दिले तर ही उद्या अजून दुसरं काय कारणाने येतील लोक असे आपल्या जवळ नाही करायचे. येडी नाही तो, येडी नाही. काय तुमचा फोन वाजतोय का बघा बरं मला तर आवाज येतो हा हॅलो, हा काय म्हणता? पाटलाच पोरग धडकला. हा पाटील सरपंच तुमचं पोरग धडकलं त्या नाल्याजवळ. बघा 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 बघा. पोर हा तुमचं पोरग धडकले. जावं लागेल सरपंच पहिलं दवाखान्यात न्यावं लागेल त्याला काय झालं काय नाही. काय ॲम्ब्युलन्स स्वतःच पोरग म्हणलं कसं आता कळकळ लागली. आरटीओ नाहीत कुणीतरी धडकूला ॲम्ब्युलन्स नेलंय का कुठं? नगरला. बर बर पाटील बघा बघा बघा. बघा काय बघा चला ना तुम्ही बी अरे तुम्ही 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 बघा, मी याचं बघतो. याचं काय हे तर हे काय मरत नाही कुठं तर. चला नाही नाही हे आता तुमचं बघा आता. बर तुमच्या बर बर पोराचं मी बघा. जातो मी जातो हा त्याला दवाखान्यात ऍडमिट करा. आपण पाठवून देऊ पैसे. बरं का बाबू? हा हा नाही तर काय लोकांचं पुढे पाटील बी एक आहे ना, लय आडमुठ पोरगा दुप्पट आडमुठ आहे ते. अरे पण धडकायला गेलाच कुठं होता तू का सांगत नाहीस मला? मी तिथून चाललो होतो आपल्या रस्त्याने विशी बुडून हा आणि त्या पोरांना डायरेक्ट मोठा गाड्याला अंगावर आला माझ्या. तर तुझी चूकच नाही ना अजिबात. माझी काही चूक नव्हती. मी सरळ चालवतो आपल्या रस्त्याने पकडाकडे. अरे पण तू बी गाडी जरा सावकाश चालवी जा नाही नाही मी 20-30 स्पीड ने होतो. हो मग पाटील तस अय्या सरपंच आले हो, बंगल्यावर जाऊन आलो. मला वाटलं मळ्यातले घरी. या, बसा बसा मला वाटलं तुम्ही दवाखान्यात यायला पाहिजे होतं तुम्ही. अहो पाटील माझ्या मागे थोडी काम आहेत का? हा बस एकाच कुठानं मिटवता नको नको झालं आणि त्यात तुम्ही नाही तिथं. काय माझं सांगायचं? पोराजवळ इथं कोण आहे मग पोराजवळ नको थांबायला. त्यामुळेच काय काय म्हणलं चला आता घरी आणले सोडून पेशंट, म्हणलं भेटलं पाहिजे. बापूराव बाबू इथं इथं वर बसा. बसा बापरा बसा. बाबू फळाची पिशवी दे. काय बरं आहे ना आता तब्येत? आहे तसं पण थोडस कानावून गेलं राहू नाही तर बरं झालं थोडक्यात निभावलं. कानावून गेलं म्हणजे पाटील आता काय सांगायचे. सगळी चुकी याची पंचनामा करताना. मी तू तर होतो म्हणतो तिथं. चूक नाही. नाही अण्णा मी दमाने होतो. अरे तू दमानी होता आणि मग ह्यांना कट मारून कसा गेलता तू मग? आम्हाला कट मारून गेला नाही घडलं. इतका फास्ट होता. यांना नाही कट अरे मारला. अण्णा जीव- खोटं जीव सांगते उगाच ती. पडले का खाली? खोटं सांगते ती अण्णा. अरे हे खोटं ठरवतो. आता हे पंचनामा काय खोटा आहे का पाटील? हा पोराला तुम्ही वेळेचा आवरा. तुला मला वाटतं नाही सरपंच झालंय काय माहितीये का? हा पैसाच जास्त झालाय आमच्याकडनं त्याच्यामुळे हे घोटाळा झालाय. आणि ज्याचे आईबाप श्रीमंत आहेत ना ती पोरं मोकार आहेत असे गाड्या उडवीत दिसते. आणि खरं तर माझी चूक झाली ही. आपण पाटील हे जर गेला असता तर तुम्ही कोणा तोंडाकडे पण बघितलं? तीच ना एकुलते एक पोरग आहे असं बऱ्याच जणांना एकटीच पोर येत. अरे बाबा हे आयुष्य परत आहे का तुला? सांग बरं. आता थोडक्यावर निभावलं म्हणून चांगलं पार हातपाय मोडून पडला तर मग कळालं असतं का? सांग बरं. ते पोरग माग होतं, तुम्ही काहीतरी गप्पा मारित होते. भाऊ म्हणला ते माग एक पोरग होतं ते गप्पा मारित होते. त्या त्या गप्पाच्या याला नादात- बघितलंच नाही. आणि इतकी फास्ट गाडी बेफाम गाडी चालवत होता. मारला का नाही कट तरी? गाडी द्यायला नाही पाहिजे परत आहे ना पोराच्या गाडी हातात चालवताना आहे. नीटनेटकी व्यवस्थित चालवा. हळू चालवा. काय झालं तिरंगी रस्त्यावर चालली होती आणि मी कडवून गेलो. गाडी नव्हती. अरे पण गाडीचा वेग तर कमी ठेवायचा ना. एखाद्याला मारशील आणि मग मला भुर्दंड भरावा लागेल तो. ते गप्पाच्या नादात मी पाहिलं. हे बघ, असं जर करीत असतील तर गाडीच इथून पुढे द्यायची नाही सर. आणि तू तर सुधर बर का. तुझे जे 4 दोस्त असतील त्यांना सुद्धा तू सुधारण्याचा प्रयत्न कर आणि त्यांना सुद्धा सांग की गाड्या आहेत ना हे एकदम व्यवस्थित चालवा. फास्ट चालू नका.
तो का असे मित्र त्याचे हे हा. फोन मित्राचाच असं तुकारामचा फोन आला. आता जर गेला ना त्या मित्रांकडे मग सांगतो तुला मी. ही जी बाकीची गँग आहे ना त्याला आवर जरा हा नाही तर त्यांच्यापासून लांब हो पाटील. अहो खरं तर आता या पालकांच्या चुका आहेत म्हणजे माझी बी चूक आहे. असे बऱ्याच जणांची आहेत ना पूर्ण नुसती गाड्या उडवीत येतात वेगात एकदम घाबरत बरोबर लोकांना खाली अशी पडायची लागायची. बाहेर देशी जातात ना मग? पाटील. हो गाडी आली ना वाऱ्यासारखी त्या सरपंच. वाऱ्याने पडलो मी. माझं तर म्हणणं असं आहे ग्रामपंचायत मध्ये ठराव घ्या तुम्ही आणि सरळ गाडीच्या वेगावरच मर्यादा आणा. सरळ असा नियम काढा काहीतरी गावात ग्रामसभेत असं काहीतरी ठरवा बरोबर, तुम्ही. पाटील म्हणले हे बरोबर आहे. हा काय करू आपण ग्रामसभेत ठराव घेऊ हा की युवकांनो गाड्या जरा सावकाश चालवा. अहो आज माझ्या पोराव बेतलं उद्या अजून कोणाचं होईल. हा आणि आपल्या साईडने चाला. लोकाला दडकू नका ना आपणही दडकू नका. हा मग ना चुकलं माझं. मी थोडं फास्ट होतो गाडी चालवायची. बघा आता कबूल करतोय. पाहिलं ना आता कळालं ना की लागलं म्हणून आता कळालंय. नसतं लागलं तर ऐकत होता का. पाटील सरपंच म्हणले ना आणि तुझ्या ते नादाने बरोबर मी आहे. बी तुझा लाड केला ना. मी बी ह्यांना माघारी बोललोय किती. मित्र म्हणा 2-2 लाखाची गाडी घेतली आणि दमान चालतो असं कट मारायची तशी कट हा मारायची. तीच चुकलं ना माझं. 2 लाखाची गाडी घेऊन दिली तीच चुकलं माझं. आणि पोरांनी शिकवलंय कट कसं मारायचं. बघा ना आता ते कसं- मित्र हे सगळं सोडून द्यायचं नाही तर मोबाईल आणि गाडी जप्त करून घेईन परत देणारच नाही. नाही सरपंच सांगायचं का अण्णाला आता मी नाही फास्ट चालणार. आता तुम्ही बघा जर हे घडलं नसतं तर तो कबूलच झाला नसता मी ह्याला कट मारलाय हा म्हणून. ना मग. आणि तुम्हाला खरं वाटलं आणि मी नसतं. बी बाजू घेतोय आणि त्याची मला बी काय खरंच वाटा नाही. अहो देवाच्या घरी न्याय आहेच ना पाटील. खरंच चालक आमचं- भेटलं ना. पोराच्या वतीने मी तुम्हाला माफी मागतो. पाटील तुमचं काय असन दवाखान्यात बिल झालेलं ती पण मी देतो तुम्हाला. पाटील, काय बिल घाबरू तर द्यावं लागेल गरीब माणूस आहे. हा देतो मी देतो. बघा बिल बी असं झालंय 9,999 रुपये बिल झाले. म्हणजे 10,000 म्हणा की. अहो आता ते कंपन्यांचा जसा ब्रँड आहे ना 99 रुपये 599 799 डॉक्टर आता तसं तेच आता करायला डॉक्टर लागले. 9,999 अहो, गेला. काय ही सगळे बिझनेस आहे काय आता- मोकार टाकाटाकीचे. जाऊ दे आता त्या विषयावर नको. पण तुमचं बिल देऊन टाकतो. पाटील माझं काय होऊ द्या पिकलं पाणी आज उद्या मी जाणारच आहे पण मुलाला सांभाळा. उत्कर मुलगा नाही आहे. आता कळालं त्याला. हा अहो त्याला बापूला कळालं. कोण जाणार नाही सगळे जायला चालेल पण ह्या पद्धतीने काय करणार त्याला आवर घालणार कोण पाटीलच आहेत ना. मग ते सांगतो ना पाटलाला. नाही. पाटील आता आवर. आली त्याला बी अक्कल आली आणि मला आली महत्वाची. मी बी जरा हा. अतिरेकच केला. पाटील तुम्ही बी जरा गुरमीतच आज बोलू. जरा चुकलं माझं माझं. ऐकूनच घ्यायला तुम्ही. नाही चुकच झाली माझ्याकडून. एकुलते एक पोरग राहू. नाही, आता मला कळायला लागलं की पोराचीच चूक आहे म्हणून. आता मुलाकडे जास्त ध्यान द्या. हा आता काय हा. माती गाडी चालू होते बघू ना आता. चालतंय या मग पाटील आम्ही. पाटील ग्रामपंचायत मध्ये मिटिंग घ्या आणि सगळ्यांना सांगा की जे नियम आहेत ते नियम पाळा आणि ट्रॅफिकचे. अपघात टाळा. ट्रॅफिकचे कायद्याने जे नियम- दिलेले नियम नियम आहेत ते सगळे ट्रॅफिकचे नियम नियम ते सगळे पाळले सांगितले पाहिजे. पाहिजे. बरोबर. आणि असं काय एखाद्या वेगात गाडी चालणार पोरग दिसलं की त्याच्यावर दंड. आणि त्याच्या बापाला बी ना बोलून घ्यायचं ग्रामपंचायत मध्ये. बाबूरावजी बोलला ना बाबूजी बोललाय ना ते अगदी बरोबर. ट्रॅफिकचे नियम पाळलेच पाहिजेत. ठीक आहे. नियम पाळले तर अपघात हे होणारच नाही. हा ती बी बरोबर आहे. गाडीची वेगाची मर्यादाच पाहिजे थोडीफार. नियम पाळा अपघात टाळा. ओके काहीच अडचण नाही. येऊ हा या या. आता आराम कर 2-4 दिवस पाटील आणि नीट हो. हो या या. मी येतो जरा मळ्यात फेरफटका मारून. अयो लय दुखतंय. अयो मोकार गाडी पळवली लयच लय लागलंय मला आता. हात लय दुखतोय. अण्णा समोर ओरडता बी आहे ना मला. आता नाही जोरात चालायचं गाडी दामान चालायचं.